कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या सुविधांची मोठी कमतरता असताना प्रमुख रस्त्यावरील खड्डे, अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, नालेसफाईचा बोजवारा, विद्युत व्यवस्थेचे 3-13 आणि इतर अनेक सुविधांमुळे औद्योगिक क्षेत्रातील नागरिक तसेच कारखानदार त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे दुचाकी स्वारांचा अपघात दररोज होत असताना पाहावयाला मिळत आहे. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाड MIDC उपअभियंता यांना धारेवर धरले असता या दोघांमधील काय संवाद झाला आहे ते आपण पाहूया. कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर इथं रस्ते भरायची ही काय परिस्थिती आहे. हे लोकांना आम्ही रोज त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतोय. मग कधी करणार तुमचं काम आहे ना. मटेरियल म्हणजे तुम्ही आता सांगा, बघा तुम्ही आता आम्ही शेवटी साहेबांना सांगून घ्या ना. आणि म्हणून बघा तुम्ही यायला लागलं सांगितलेलं आहे. मी इथे थांबलो, दिवसभर इथेच आहे मी. विषय खड्ड्याचा ना. इथं सकाळी तुम्ही शिफ्टला 9च्या आलात ना, इथं तुम्ही उभा राहा. इथं रोजचे ॲक्सिडेंट आहेत. 9च्या हो आहे ना, गाडीवर रात्री समोर लाईट नाही, लाईट समोर दिसत नाही माणसाला. समोर खड्डा आहे की खड्डा बघायला गाडी बघायची, खड्डा बघायला गाडी बघायची. आम्ही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घ्यायला असेल तुम्ही फ्लॅट आमदार सांगतो फ्लॅट करायला तर घ्या. चालणार आहे असं. इथं लोकांनी जीवाची प्रश्न आहे. गाडी यायला लागल्या. तुमचं नाव काय? हो.